पर्यावरण विभागातर्फे शाडूचा गणपती म्हणजे बीज गणपती परमपूज्य गुरुमाऊली लोकार्पण करीत आहेत। टाळ्यांचा जोरदार गजर झाला पाहिजे। श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक माहे सप्टेंबर 2025 परमपूज्य गुरुमाऊली लोकार्पण करीत आहेत। कोट्यावधींच्या घराघरात आणि मनामनात मानाचं स्थान बळकवणारी श्री स्वामी समर्थ मार्गदर्शिका 2026 सेवा पितरांची 12 लक्ष नामजपासाठी संस्कार वही मोठी मध्यम आणि लहान परमपूज्य गुरुमाऊली लोकार्पण करीत आहेत। गणपती पूजन संच आपल्याला आता लागणार आहे 10 दिवस। पितरांची शास्त्र शुद्ध आणि शिस्तबद्ध सेवा व्हावी म्हणून पितृतर्पण संच, नवरात्रासाठी खास नवरात्री पूजन संच, लक्ष्मी मातेच्या कृपाशीर्वादासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री नारायण पोटली व गुरुपीठातील 1 रुपये नाणे तसेच आरोग्य प्राप्तीची सेवा समाविष्ट असणारी श्री दीपावली संच परमपूज्य गुरुमाऊली लोकार्पण करीत आहेत। सुगंधी उठणे, श्री गंगा गोदावरी जल आणि दीपावलीसाठी विशेष सुगंधी साबण परमपूज्य गुरुमाऊली लोकार्पण करीत आहेत। आपणा सर्वांतर्फे परमपूज्य गुरुमाऊलींना नम्र प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या अमृततुल्य हितगुजाला प्रारंभ करून आम्हा सर्वांना उपकृत करावं। प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली। उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, महाराष्ट्र राज्यासह देशभराच्या विविध राज्यासह केंद्रातून आजच्या 4थ्या शनिवारी आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात। खरं तर श्रावण महिना सांगता समारोह काल आज होती। वृषभ नवरात्र तथा बैलपोळा देशभरात हा सण साजरा होतो। पूर्वाश्रमी याला विशेष महत्त्व होतं आणि कृषी प्रधान असणाऱ्या देशामध्ये ज्याच्या माध्यमातून शेती केली जायची ते शंकराचं वाहन नंदी म्हणून त्याचं पूजन आणि नवरात्र करण्याची पूर्व परंपरा या देशात आपल्या ऋषीमुनींनी शेतीशास्त्रातून सुरू केली। आगामी गेल्या महिन्याभरात आपण भगवान शिवाच्या सेवेमध्ये सहभागी झालेला होता। शिव हे अनन्यसाधारण या जीवसृष्टीचे प्रतिपालक आहेत आणि त्यांनी आपल्या शिष्यांवर आतोनात असं प्रेम केलेलं आहे की तसं निर्व्याज प्रेम या विश्वात जगात कोणाजवळही सापडणार नाही। त्यांच्या गळ्यात असणारा नाग आपण या श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंचमीला नागदेवतेंचं पूजन सुरू केलेलं आहे। डोक्यात गंगामाई आहे म्हणून सप्तमी ते पौर्णिमा या काळात नद्या, समुद्र आणि पौर्णिमेला समुद्राचं पूजन करून जलवाहिन्या, जलदेवता, समुद्रदेवता यांचं पूजन करण्याचं प्रयोजन
की वर्षभर या देशातल्या नद्यांनी प्रत्येक गावाला पाणी द्यावं, पिण्यासाठी, वापरण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी. म्हणून आपण शिवाकडे ही आराधना का करतो हे आपल्या लक्षात येईल. आणि कालच्या आठवड्यामध्ये भगवान श्रीकृष्ण नवरात्र या श्रावण महिन्यात देशभरात बहुविध पद्धतीनं साजरं झालं. त्यालाही काही अनेक शास्त्रीय कारणं, वैज्ञानिक कारणं आहेत. ती आपण आज दिवसभरात समजून घेताना स्वतः बसण्याचं वाहन नंदी शंकराचं आहे म्हणून शेवटच्या दिवशी आपण नंदीचं पूजन करतो तथा बैलाचं पूजन करतो, कारण तो 12 महिने शेतीत राबतो आणि त्याच्या जीवावर आपण अन्ननिर्मिती करतो, मशागत करतो. या कलियुगात किंवा आजच्या वर्तमान भविष्य काळात जरी यंत्र मशिनरी आली तरी सुद्धा त्याचं जे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते कमी झालेलं नाही आणि होणार नाही. म्हणून या श्रावण महिनाभरात आपण शिवाच्या आणि शिवांच्या शिष्यांची सेवा करण्याची आपण ही जुनी परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत आपणाला पोचवायची आहे. शंकर हे नुसते देवच नाही, ते वैद्य सुद्धा आहे. म्हणून आज इथे डॉक्टर लोक मोफत सेवा देण्यासाठी आणि हृदयविकाराच्या आजारासह एंजिओग्राफी, हृदयविकाराचे अथत इति हे सर्व आजार मोफत देण्याचं प्रयोजन असं या पुण्यभूमीत काही युगापूर्वी पहिली सर्जरी गणपतीची शिवानं केली. ज्यांना शिवपुराण माहीत आहे त्यांच्या लक्षात येईल. मा पार्वतीनं स्नानासाठी जाताना आपल्या माळाचा एक रक्षक द्वारपाल म्हणून उभा केला. हे शिवाला माहीत नव्हतं. शिव आपल्या शिबिरात येत असताना शिवाला ते अडवण्यात आलं द्वारपालाकडून. याचा राग अनावर होऊन त्या मिनिटाला त्या द्वारपालाचं शिर शिवानं उडवलं. आत गेलो तर मातोश्री दुःखित झाल्या. तुम्ही हे काय केलं म्हणे. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता हत्तीची सोंड, काही क्षणापूर्वी हत्ती मृत झालेला होता, त्याची सोंड गणपतीला बसवली. म्हणून फार मोठी पहिली सर्जरी या पुण्यभूमीत शिवांनी केलेली आहे. म्हणून आपण आरोग्यधाम का बांधत आहोत या पुण्यभूमीत. इतरत्र तर खूप जागा आहेत, नाशिक आहेत, मुंबई आहे, महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आहेत, अन्यत्र आहे. या भूमीतच का. म्हणून याला ही पूर्वपीठिका आहे आणि या पूर्वपीठिकेशी आपण आपली नाळ जोडली आणि या ठिकाणी सेवा देणारे जे डॉक्टर आहेत ते एवढे आसुसलेले आहेत की कधी सिंहस्थ सुरू होतंय, कुंभ सुरू होतोय आणि कधी देशातून असंख्य रुग्णांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते. देशातून जगातून असंख्य रुग्ण, असंख्य भाविक, असंख्य संत महंत त्यांची सेवा करण्याला आपणाला नामी संधी मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी आमचे डॉक्टर लोक आलेले आहेत. सर्वप्रथम आरोग्यधामाच्या वतीनं आमच्या डॉक्टरांनी आपला खरं तर परिचय करून द्यावा आणि त्यांनी आज
कॅन्सर मुक्तीचा दावा इथे आणलेला आहे. तोही आलेल्या भाविकांच्या कानावर हा संदेश द्यावा की कॅन्सरला घाबरू नका, तो बरा होतो. तो बरा कसा होतो याचं प्रात्यक्षिक गेली 2 दशकं आपण या पुण्यभूमीत सातत्यानं घेत आहोत. आणि दिंडोरीला गुरुवार रविवारी कमीत कमी 100 रुग्ण तरी शेवटची भेट घ्यायला येतात कॅन्सरसाठी. परंतु या दव्याचं एक वैशिष्ट्य आहे की बिना सर्जरी, बिना वेदना, बिना केमो अशी याची महती आहे. म्हणून हा दवा थोडासा कडू तुरट असेल, डोळे झाकून तो घ्यावा लागेल एवढंच. परंतु पुढच्या सर्व क्रिया करण्याची आवश्यकता नाही. गरिबांसाठी ही संजीवनी आहे. मोठी माणसं कुठेही जातील, परंतु आज सामान्य माणसाला जीवन जगणं त्याचं दुरापास्त आहे. आणि आज अनारोग्यामुळं, अशुद्ध अन्न खाल्ल्यामुळं, हायब्रिड अन्न खाल्ल्यामुळं, फास्ट फूड खाल्ल्यामुळं, हॉटेलचं अन्न खाल्ल्यामुळं आज घराघरात काय अवस्था आहे हे आम्हाला सांगण्याची गरज नाही, आपणाला माहीत आहे. म्हणून यासाठी कृषी विभागाचं काम आहे अन्न निर्मिती अशी करावी ती शुद्ध असावी, रासायनिक क्रिया झालेली नसावी, विषारी औषधं मारलेली भाजीपाला फळं ही नसावी. आज 150% लोक तणनाशक वापरतात, विषारी औषधं वापरतात, रासायनिक खतं वापरतात आणि त्याचा अतिरेक झाल्यामुळं ती जागा कॅन्सरनं घेतलेली आहे. तुम्ही पंजाबचं उदाहरण घ्या. पंजाबमध्ये गेल्या 70 वर्षात खूप हरित क्रांती झाली, पण त्याचे दुष्परिणाम एवढे झाले की जवळपास 35% लोकसंख्येच्या तिथे कॅन्सरनं जन्म घेतला. भटिंद्यापासून बिकानेरपर्यंत चालणारी रेल, तिला आजही कॅन्सर एक्सप्रेस म्हणतात. ती पुरत नाही, इतके वाढलेत रुग्ण. सांगण्याचा आशय असा आहे की आपण इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबातून आलेला आहोत. आमचं निवेदन आहे की आपण शेतात निदान प्रत्येकानं 1-2 गुंठे जागा सेंद्रिय शेती करा. ती करून बघा. ती परवडते न परवडते हा भाग पुढचा आहे. अहो पण तुमचं आरोग्य त्याहीपेक्षा महत्वाचं आहे. तुमचं आरोग्य जपण्यासाठी सेंद्रिय शेतीचं अनन्यसाधारण महत्त्व कृषी महोत्सवातून, कृषी विभागातून आणि इथे प्रति शनिवारी होणाऱ्या सत्संगातून. हा 4था शनिवार आपल्याला एकटा पुरत नाही. आज सणामुळं थोडा अपवाद असेल, हा भाग सोडून द्या. परंतु 4थ्या शनिवारी इथे उभं राहायला जागा राहत नाही, म्हणून सेवेकऱ्यांची एक विनंती आम्ही स्वीकारली. त्यात मुंबईच्या सेवेकऱ्यांचा आणि शहरातल्या, महानगरातल्या सर्व सेवेकऱ्यांचा एक सांगण्याचा हेतू होता की आपण जर महिन्यातले सर्व शनिवार इथे सत्संग घेतले तर त्याचा खूप चांगला परिणाम देशावर, संस्कृतीवर, आरोग्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही ते मान्य केलं. म्हणून आपणाला एक कळकळीचं निवेदन आहे, जे कोणी नवीन भाविक आणि सेवेकरी आलेत त्यांना निवेदन आहे, तुम्हाला नाही 4थ्या शनिवारी जमलं, तुम्ही कुठल्याही शनिवारी या, पण या. आज बरीच काही केंद्र कधीतरी येतात, काही आज नव्यानं आलेली आहेत, त्यांचाही आपण आज ओळख परिचय करून घेणार आहोत. 10 वर्षातून, 5 वर्षातून कधीतरी येणारी
प्रतिनिधी सुद्धा त्या आज ओळख करून देणार आहेत. म्हणून या निमित्तानं हा एक पसायदानाप्रमाणे सामुदायिक आनंद, सामुदायिक सहजीवन, सामुदायिक ऐक्य हे देशाला परवडणार आहे. म्हणून न कळत तुम्ही सर्व भाविक आणि सेवेकरी स्वामी कार्याचे अभ्यासक आहात, उपासक आहात, चिकित्सक आहात, प्रचारक आहात आणि प्रसारक आहात. या साऱ्या उपाधी, या साऱ्या पदव्या यापूर्वीच आपणाला दिलेल्या आहेत. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण या सर्व चिकित्सा अंती शेवटचं महाराजांकडं आल्याशिवाय कोणी बारा होऊ शकत नाही, हे विधान त्रिकालबाधित सत्य. बरेच जण शेवटची भेट घ्यायलाच येतात. आधी असं का कोणी येत नाही मला माहीत नाही, परंतु शेवटच्या भेटी अंती त्यांची सारी कामं घरी जाईपर्यंत स्वामी आधीच करून टाकतात, हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे, आपणाला नाही चौथा शनिवार जमला, कुठला तरी शनिवार या, तुम्ही अनुभव घ्या, घरी जाईपर्यंत तुमचे कामं मार्गी लागतील. मग आता जे घरी बसणारे आहेत, न येणारे आहेत, त्यांना तुम्ही कोणती भाषा वापरायची ते तुम्ही ठरवा. म्हणून हे कळकळीचं सांगणं आहे. म्हणून आपण आगामी कुंभ सिंहस्थ सुरू होण्यापूर्वी होऊ घातलेलं आरोग्यधाम तथा मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे लवकरात लवकर देशहितासाठी, मानवाच्या आरोग्याच्या हितासाठी ते लवकरात लवकर त्याचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थित व्हावा आणि ते लवकर चालू व्हावं. म्हणून आमची सर्व डॉक्टर मंडळी, नाशिक जिल्ह्यासह राज्यात असणारी सर्व डॉक्टर मंडळी अति उत्सुक आहेत. केव्हा सिंहस्थ येतं आणि केव्हा आम्हाला संधी मिळते. म्हणून हे पारमार्थिक काम करण्याची एक नामी संधी आपणा सर्वांना मिळालेली आहे. तिथं आपण सोनं करावं. इथे बसलेले आज जे भाविक आणि सेवेकरी आहेत, त्यांना आज दिवसभरासाठी डॉक्टर लोक चिकित्सा तपासणी मोफत करणार आहेत, एंजिओग्राफी करणार आहेत. याचा लाभ आपलं जीवन निरोगी राहावं. कारण समाजात एक म्हण आहे, ज्याचं आरोग्य धड नाही, ज्याचं ऐहिक धड नाही, त्याला कुठेच स्थान नाही. म्हणून आपलं कमीत कमी आरोग्य चांगलं असावं, हा त्या मागचा मुख्य मुद्दा. आणि भगवंताकडे सुद्धा मागून मागून काय तुम्ही मागणार आहात आणि काय मागावं. भगवंताकडे आरोग्य जर चांगलं मागितलं आणि कर्तव्य मागितलं, अन्य बाबी मागण्याची जरूर नाही. म्हणून आपण आपलं आरोग्य अबाधित राहण्यासाठी खरं तर इथे भगिनी वर्ग आलेला आहे आणि त्यांच्या मसाल्याच्या डब्यामध्ये 1 डझनभर संजीवनी वजा औषधं आहेत. हळदीपासून, जिऱ्यापासून, मिऱ्यापासून, दालचिनीपासून कितीतरी दवा आहे. तो केवळ स्वयंपाकापुरता नाही, त्यामध्ये धन्वंतरींनी असीम कृपा दिलेली आहे त्यावर. म्हणून जर नेटकं पाकशास्त्र समजून घेतलं, तुम्हाला डॉक्टरांकडे जायची वेळ तो मसाल्याचा डबा येऊ देणार नाही. म्हणून पाकशास्त्रावर आज आमच्या काही भगिनी यावर आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. कारण मनुष्य जन्माला येताना 3 आजार त्याचे पाठलाग करत असतात मृत्यूपर्यंत. कफ नाडी, वात नाडी, पित्त नाडी. जो कोणी यावर नियंत्रण ठेवेल, कफावर, वातावर, पित्तावर, त्याचं आरोग्य अबाधित राहील. म्हणून कफजन्य पदार्थ जे आहेत, त्यात केळी, सीताफळी, शीतपेय, फास्ट फूड ही जर आपण टाळले, त्या आजारातून आपली सुटका होईल. यात इंग्रज लोक फार हुशार होते.
त्या आयुष्यात दुधाचा चहा ते कधी प्याले नाहीत. ब्लॅक टी घ्यायचे. गेल्या 200 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही इंग्रजाला कधी कप झाला नाही. अजूनही इंग्लंडमध्ये त्यांचे वंशज आहेत, ते अजूनही ब्लॅक टीच घेतात. आम्ही भारतीय लोक बासुंदी सारखा चहा घेतो. प्रत्येक हॉटेलला बोर्ड लागलेले आहेत, अमृततुल्य चहा. ते का अमृत आहे का? ज्यामध्ये दूध टाकलं त्याचं अमृत होऊच शकत नाही. दूध हे कशातही टाकायचं नसतं. बरेच लोक फळांमध्ये दूध टाकतात, त्याचं विष तयार होतं आणि त्याचे दुष्परिणाम इथे उभे असणारे डॉक्टर लोक आपणाशी संबोधित करतील. म्हणून आरोग्य या विषयावर बोलण्यासारखं खूप संधी आहे, परंतु वेळेलाही काही बंधनं आहेत. त्यामुळं मुदतीत किंवा वेळेत बोललेलं अधिक चांगलं. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपल्या जवळपास कोणाला कॅन्सर सदृश आजार झाले असतील, ते कुठल्याही प्रकारचे असतील, न्यूरो संदर्भात असतील, पोटातल्या गाठी संदर्भात असतील, रक्ताच्या कॅन्सर संदर्भात असतील, त्याची चिकित्सा, त्याचं संशोधन आमच्या डॉक्टरांनी यापूर्वीच केलेलं आहे आणि त्यावर हमखास बरा होणारा जो दवा आहे तो इथे उपलब्ध आहे. त्याचा आपण कृपया लाभ घ्या. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे. आणि हे सर्व पाळत असताना औषधापेक्षा पथ्य महत्त्वाची आहे. आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असणारी जी उपाययोजना आहे ती कुठे चालत नाही, कुठे चालते हे माहीत पाहिजे. सर्वसाधारणपणे ज्यांना असाध्य आजार आहे त्यांनी आयुष्यात वांगी, वालवड, वाटाणा, उडीद, हिरवी मिरची ही जर टाळली तर त्याचं जीवन निरोगी राहील. पण महाराष्ट्र राज्याच्या पाट्यावर वांगी आणि हिरवा मिरचीचा ठेचा पुजलेलाच आहे. आणि त्यातले त्यात आमच्या मराठवाड्यात राहणारी आमची जुनी माणसं अजूनही ढाल तलवारीचं जेवण करतात. ढाल म्हणजे भाकरी, तलवार म्हणजे हिरवी मिरची. आणि त्यामुळं साठी उलटत नाही, गुडघ्यांचे कुरचे हाडं खराब होतात, मणके खराब होतात, सर्व हाडांचे आजार होतात. त्यावर कुठलाही जगात पर्याय नाही. म्हणून आपण आहारावर नियंत्रण ठेवलं, वात कफ पित्त यावर नियंत्रण ठेवलं आणि कॅन्सर बरा होण्यासाठी ही पथ्य पाळली, पुढे सांगण्याचं काही कारण नाही. वात विकारासाठी वरचे पदार्थ आपण वर्ज्य करावेत, वांगी, वालवड, वाटाणा इत्यादी. पित्त, ॲसिडिटी ज्यांना आहे त्यांनी फळ पदार्थामध्ये केळी हा सर्वांना सूट होणारा फळ नाही. आपल्या भागात तर मुळीच नाही. उष्ण भागात जळगाव, खानदेश इकडे ठीक आहे, परंतु अन्य भागामध्ये केळी, सीताफळी, शीतपेय कफाकडे नेणारा प्रकार आहे. म्हणजे त्यांना आवश्यक कफ झालाच पाहिजे. पित्ताबाबत बोलायचं झालं, जे लोक अल्पाहारामध्ये पोहे रोज वापरतात, शेंगदाणा वापरतात, आसल्या आणि हिरवी मिरची वापरतात, अशा लोकांना 100% पित्ताचा त्रास होतो. आणि तळलेले पदार्थ हे जर आपण टाळले, आयुष्यात ॲसिडिटी होणार नाही. चुकून झालीच तर रोज रात्री किंवा काही दिवस रात्री एक अर्धा कप गाईचं दूध, देशी गाईचं, देशी गाई कमी झालेले आहेत पण मिळालं तर अर्धा कप देशी गाईचं दूध, त्यात थोडीशी साखर टाकून आपण झोपते वेळी घेतली, सकाळपर्यंत ॲसिडिटी जाते.
पण जर्सी दूध मात्र टाळावं. डेन्मार्क, स्वीडन, नेदरलँड या लोकांनी गेल्या 50-60 वर्षापूर्वी खूप व्यावसायिक धोरण जगामध्ये पोचवलं आणि आज त्याचे दुष्परिणाम त्या गायींच्या दुधामुळं, त्या इंजेक्शन दिलेल्या दुधामुळं घराघरात कॅन्सर पसरलेला आहे. म्हणून आपणाला ब्लॅक टी शिवाय आता दुसरा पर्याय नाही. म्हणून या दुधाचा वेगळा वापर करावा, चहासाठी कृपया वापरू नये, हे कळकळीचं आवाहन. म्हणून हे आरोग्य विभागानं सांगितलं तर ते लवकर जनतेच्या घराघरात मनामनापर्यंत नक्कीच पोचेल यात दुमत नाही. आणि अनुभव घेऊन बघा, हा अनुभूतीचा मार्ग आहे. म्हणून कृपया आपण अनुभूती बघावी आणि मग पुढची वाटचाल करावी. या कार्याच्या अंतरंगाकडे आपण वळताना या कार्यानं पुढची 1000 वर्ष या देशात मानव जातीला सुखानं कसं निरोगी जगता येईल असा एक व्हिजन, असा एक दृष्टिकोन या कार्याच्या अंतरंगाचा आहे. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशु संस्कार आहे. डॉक्टरांना आधी आज का घेतलं तर त्यांच्या कामाला सुरुवात करावी लागणार आहे. इथे एन्जिओग्राफीवाले रुग्ण बसलेले आहेत, अनेक रुग्ण आलेले आहेत, म्हणून त्यांना लवकर मोकळं करून दिलं, कारण त्यांना दिवसभर काम करायचं आहे म्हणून. इथे शिक्षक गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल तर पुढची पिढी या देशाचे आदर्श नागरिक म्हणून नव्हे, पुंडलिक आणि श्रावणबाळासारखी नवी पिढी जर तयार झाली तर वृद्धाश्रम मुक्त भारत, वृद्धाश्रम मुक्त महाराष्ट्र यातून नक्की तयार होईल. म्हणून आपण अगदी आर्जवून आपण आमच्या शिक्षक गुरुजनांना सहकार्य करावं. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना एकत्र आणून पालकांनी कसं वागावं, थोडासा राग येऊ देत. बऱ्याच पालकांना मानसिकता सांभाळजवळ आली का 24 तास त्या मुलांना एकच द्या, तो अभ्यास करत नाही, तो अभ्यास करत नाही. आणि असं वारंवार बोलल्यावर खरंच ती मुलं अभ्यास करत नाही. म्हणून दिवसातून एकदा तरी पालक लोकांनी विद्यार्थ्यांना तू फार चांगला अभ्यास करतेस अशी जर वचनं मुलांच्या कानावर गेली, ती मुलं खरंच अभ्यास करते. ही मानसिकता आहे, मानसशास्त्र आहे. म्हणून आपण हे मानसशास्त्र कृपया पाळण्याचं करताना पुढची पिढी पुंडलिक श्रावणबाळ आपल्याला तयार करायची आहे. या दृष्टीनं आपण या कार्याचा अंतरंग सज्ञानपणानं जनतेपर्यंत कृपया पोचवावा, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत अनेक जिल्ह्यातून. आपण त्या जिल्ह्यांची आपण उपस्थिती घेणार आहोत. तथापि आज आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न उत्तर, तेही विनामूल्य, आणि विनामूल्य मार्गदर्शन जगात आपल्या मार्गाखेरीज कोणी करत नाही, हे आपणाला विदित आहे. आणि जे कोणी मूल्य घेत असतील ते या मार्गाशी संबंधित नाही, हे पण आपणाला माहीत असावं. जे कोणी पैसे फी घेत असेल त्याचा या मार्गाशी संबंध नाही, स्वामी कार्याशी संबंध नाही, हे पण आपणाला माहीत असणं अगत्याचं आहे. म्हणून आपण एक निरपेक्षता, पारदर्शकता या कार्यातून नव्या पिढ्यांपर्यंत सुपूर्द करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देताना, एवढे उभे राहिले एवढी माणसं महाराष्ट्राला पुरणार नाहीत. आपले बळ आपणाला खूप वाढवावं लागणार आहे. आणि आधी आपले प्रश्न सोडल्यानंतर आपल्याला लोकांचे सोडवता येते. त्यासाठी आपण त्याचं आत्मचिंतन, परीक्षण हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. उद्या लोक म्हणतील का हो तुमचेच प्रश्न तुम्हाला सुटत नाहीत, मग तुम्ही लोकांचे कसे सोडवता, यावरही उत्तर देता आलं पाहिजे. म्हणून त्याचं मनन चिंतन करणं हा सुद्धा
ही बाब स्वाभाविक आहे. पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत. आज मोठ्या प्रमाणात विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले दिसत आहेत आणि प्रत्येक सेवा केंद्रासह जिल्ह्यामध्ये आपण हे कार्य जनमानसामध्ये पोचवा. कोण कुठल्या धर्माचा आहे, जातीचा आहे याशी घेणं देणं नाही. या मार्गात एकच जात आहे, दुसरी जात नाही. आणि गेल्या शतकापूर्वी स्वामींनी सांगितलं, माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात. त्यापैकी आपण आहोत का हा अंतरंग कृपया समजून घेणं क्रमप्राप्त आहे. म्हणून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं, साखरपुड्यात मुलामुलींची विवाह करा. आजच्या मितीला सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल की मुलांचा तर हुंडा मिळतो, मान मिळतो, ते सगळं मृगज्वळ आहे, खोटं आहे. मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खाट्याळ सूनबाई मिळाली तर काय होईल हे कोणी सांगू नये. यातले बरेच काही पालक आमच्याकडं दर गुरुवारी रडत येतात. एकुलता एक मुलगा, खूप मोठ्या श्रीमंत घरची मुलगी सून म्हणून करून आणली, तिनं आम्हाला 6 महिने होत नाही वृद्धाश्रमात पाठवलं. अशाही काही करुण कहाण्या रोज आम्हाला ऐकाव्या लागतात. म्हणून आपणाला ही दृष्टी बदलली तर सृष्टी बदलेल अशी मराठीत म्हण आहे. म्हणून असली दृष्टी बदलवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून विवाह मंडळातून अजून 2 कामं आहेत. केवळ आपल्या मुलामुलींपुरत्या लग्नापुरता विचार करू नका. एक पारमार्थिक आणि देशाचं धर्माचं काम करत असताना आत्महत्या पीडित ज्यांना निराधार लोक आहेत त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? देशाचं संरक्षण करणारे आमच्या शहीद जवानांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? सरकार करणार नाही. ते कदापि शक्य नाही. तुम्ही त्यावर विसंबून राहू नका. तुम्ही बसलेलोच लोक सरकार आहात असं समजा आणि गरिबांच्या मुलांची लग्न लावा. एक लग्न लावणं म्हणजे अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य त्याच्या खात्यावर जमा होतं. म्हणून आपण विवाह मंडळाकरवी साधारण पोक्त वयाचे पुरुष आणि भगिनी यांनी आपल्या गाव पातळीवर पोचावं. या सर्व ग्रामपंचायत आहेत, जिल्हा परिषद आहेत, स्वराज्य संस्था आहेत, यातले सगळे प्रतिनिधींकडे तुम्ही माती ठेवू नका. एवढ्या वेळेत जा आणि त्यांना भाग पाडा. तुमच्या गावाचा विकास करायचा असेल तर तुमच्या गावात निदान प्रतिवर्षी शेकडो विवाह बिना हुंड्यानं झाले पाहिजे असा आग्रह कायम ठेवा. हा आग्रह केला तर ते त्यात सहभाग घेते. मधल्या काळात मागच्या वर्षी एका खूप मोठ्या अब्जाधीशांनी स्वतःच्या मुलाचं लग्न लावताना अब्जावधी डॉलर खर्च घातले. 150 कोटीचा तो बूटच घेतला त्या नवरदेवाला. ही जी राहणीमान आहे उद्योजकांचं, हे असमतोल आणि संस्कृतीला, देशाला बिघडवणार आहे. त्यांनी महात्मा गांधींचा जीवनादर्श घेताना पहिले बॅरिस्टर महात्मा गांधी, त्यांनी देशाचा फेरफटका मारताना अनेक राज्यांमध्ये त्यांनी पायपीट केली आणि त्यांना गैवरले. ते जोपर्यंत माझे देशवासीय बांधव अंगभर कपडे घालत नाही तोपर्यंत मी शर्ट घालणार नाही. त्यांनी तो सूटबूट फेकून दिला आणि पंचा नेसून ती बॅरिस्टर की समाजकार्य, देशकार्य, धर्मकार्य
जनतेमध्ये रुजवलं, तेव्हा आज लोक गांधींना मानतात. त्यावेळी मानत नव्हते. म्हणून आपणाला निवेदन आहे की विवाह मंडळातून आपणाला देशकार्य, धर्मकार्य, समाजकार्य, असमता हा समतोल ठेवण्यासाठी हा सारा खटाटोप आहे, समतोल ठेवण्यासाठी. म्हणून हे कळकळीचं निवेदन आहे. परंतु तुम्हाला उभे असणारे एवढे मेंबर पुरणार नाही. प्रत्येक सेवा केंद्रात 10 भगिनी 10 पुरुष विवाह मंडळात जर त्यांनी कामं केली, त्याचा असर निश्चितपणे चांगला झाल्याशिवाय राहणार. म्हणून तुमचा फावला वेळ, आम्ही आपल्याकडे वेळ मागतो आहे, पैसा मागत नाही. म्हणून समयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्नदानापेक्षाही, श्रमदानापेक्षाही समयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून आपण आजपासून या उद्या भाद्रपद महिन्याला, गणपतीच्या महिन्याला सुरुवात होते, याची साक्ष ठेवून आपण आजपासून समयदान करण्याचं प्रयोजन करा. दानात दान, समयदान. दुसऱ्यासाठी धावून जाणं, मदत करणं हे समयदान आहे. म्हणून ही संकल्पना ही आपली नाही, अनादिकालची या संस्कृतीनं घालून दिलेली आहे. म्हणून त्यासाठी विवाह मंडळावर किती बोललं तेवढं अपूर्ण आहे. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहे आणि कृषी विषयातून मगाशी आपणाला सांगण्यात आलं की आपणाला काही कोटी झाडं शेताच्या बांधावर आपणाला पोचवायची आहेत. यामध्ये काही भागांमध्ये उदाहरणार्थ मागील महिन्यात बीड, परभणी, मराठवाडा, परभणी, जालना, बुलढाणा, बीड, नृसिंहवाडी रानभाज्याचं आयोजन आणि महोत्सव त्यांनी केलेला होता. कोणत्या महिन्यात कोणत्या भाज्या खाव्यात, डॉक्टरांना आणि आरोग्याला चालना देणारी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यांना किडनीचे आजार आहेत त्यांनी घोळ नावाची भाजी 7 दिवस किंवा 21 दिवस त्याचा ज्यूस किंवा ती भाजी खाल्ली, डायलिसिस करण्याचं प्रयोजन नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे, इथे 64 प्रकारच्या रानभाज्या आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं वेळेअभावी अशक्य आहे. परंतु इथे जे रानभाज्या घेऊन बसलेले प्रतिनिधी आहेत ते आपणाला सविस्तर आपणाला मार्गदर्शन करतील. सुरण आहे, त्याचा खूप फायदा आहे. करटूल आहे, त्यात लोह आहे. ह्या भाज्या अवश्य सीझनमध्ये आपण जर खाल्ल्या त्याला कॅन्सर सारखे आजार कधीच होत नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यामध्ये नागली पीक होतं. आपल्या त्र्यंबक तालुक्यातही होतंय. नाशिक जिल्ह्याचा अर्धा भाग पूर्वी नागली पीक अर्धावून शेतकरी करायचे. आणि गेल्या दशकापूर्वी अमेरिकेतले 10 लोकांचं संशोधक पथक त्या भागात आलं. एवढ्या गैरसोयी, दवाखाने, सुशिक्षितपणा नसताना या लोकांना कॅन्सर का होत नाही म्हणजे. अजूनही आपल्या कोकणात तुम्ही जा, एकही व्यक्तीला कॅन्सर झालेला नाही. हे निदान आहे. का झालं नाही? रोज ते नागलीचं अन्न खातात. म्हणून आपणही आहारात नका रोज, आठवड्यातून एकदा दोनदा. तुम्ही जर आठवड्यातून एकदा दोनदा नागली अन्न खाल्लं, तुम्हाला या आजाराला विसर पाडता येईल. अशी निरोगी जीवन तुम्हाला जीवन जगण्याला एक नामी संधी मिळणार आहे. म्हणून आपण कृषी महोत्सवातून, कृषी शास्त्रातून, पर्यावरणपूरक विभागातून सांगण्यासारख्या खूप बाबी आहे. इथे गणपती ठेवलेला आहे, तो शेणा मातीचा केलेला आहे आणि तो तसा गणपती नाही आहे. त्यात बिया रुजवलेल्या आहेत. आणि लोकांसारखा गाजावाजा करत तुम्ही गणपतीची हेळसांड करू नका. तो अशा ठिकाणी विसर्जन करा
की तो निदान 2 झाडं घेऊन उठेल. त्याच्या पोटामध्ये बियाणं रुजवलेलं आहे. पाण्यात आपली सेवा वाया घालवण्यापेक्षा तो जर योग्य ठिकाणी खड्डा खोदून पुरला, दुसऱ्या वर्षी 2 झाडं तो देतो. पर्यावरणाचा समतोल राहतो. वाईट वाटून घेऊ नका. म्हणून हाही संदेश आपण समाजशास्त्रातून, पर्यावरणातून आपणाला जनतेसन्मुख हे का मांडावंसं वाटतं आणि वाटावं, हा त्यातला समजून घेण्याचा भाग आहे. म्हणून गाय तर पवित्रच आहे. गायीच्या शेणापासून बनवलेले गणपती ते देशाला काहीतरी देण देतील. ही फार मोठी देण आहे. यावर किती बोललं तेवढं थोडं आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की भेट देताना सुद्धा तुम्ही हा जर गणपती भेट दिला, पण विसर्जन करते वेळी मात्र त्याचं नियोजन करा. उगच अंगावर गुलाल उधळून, वादविवाद घालून, ढोल ताशे लावून, विडंबन करून अशा ठिकाणी गणपतीचं एकही अथर्व शीर्ष कोणी म्हणत नाही. परंतु काही वर्षापासून आम्ही पुण्यामध्ये एक सवय लावली, मुंबईत लावले, की ते दगडू हलवाई गणपती असेल, लालबाग घेतला असेल, तिथल्या आयोजकांना काही दशकापूर्वी सांगितलं, तुम्ही गर्दीला बोलू नका, दर्दी लोक तिथे बोलवा आणि प्रत्येकाला अथर्व शीर्ष म्हणता आलं पाहिजे किंवा तुम्ही तशी व्यवस्था करा. जर गणपतीचं तिथे अथर्व शीर्ष म्हटलं, ते बुद्धीचं दैवत आहे, विद्यार्थ्यांना योग्य दिशेकडे नेणारं आहे. म्हणून यात वावगं काय आहे? म्हणून आपण या साऱ्या बाबी, कुटुंबशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र याला धरून या साऱ्या बाबी जर आपण जनसन्मुख पोचवल्या, जनतेला त्या निश्चितपणे आवडते. नुसतंच आपलं लोकांसमोर मिरवणं, यावर स्वामी चरित्र निर्मात्यांनी एक मेक मारलेली आहे, आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरवू नये लोकात. काही लोकांना मिरवायची सवय असते, कृतीशून्य, त्यांची कृतीत काही अर्थ नसतो. म्हणून आपण त्यातली माणसं नाही, आपण जनतेपर्यंत संवाद साधणारे माणसं आहोत. म्हणून हा एक चांगला संवाद आपण साधण्याचा प्रयत्न करावा. जो ऐकेल त्याचं भलं होईल, नाही ऐकेल तथास्तु, दिया उसका भला, न दिया उसका भला, हम तो फकीर है, अशी भूमिका जर आपण मांडली तरच हे शक्य आहे. म्हणून या सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत. यातून आपण या रानभाज्या, तणभाज्या, आपला घरगुती आयुर्वेद आपल्या हातात असेल, त्यामध्ये खूप तणांचा सुद्धा उपयोग दिलेला आहे. त्यात रोयसा नावाचं गवत आहे, त्याचं जर तेल आपण वापरलं तर सारे स्पॉन्डिलिसिसचे आजार, ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहेत, हाडांचे आजार आहेत, पॅरालिसिस आहेत, अर्धांगवायू आहे, त्या तेलानं बरे होतात. म्हणजे त्या तणाचा एवढा वापर आहे. एवढं खूप काही या निसर्ग संपत्तीनं भारताला खूप दिलेलं आहे. योजक तत्र दुर्लभा, याचे योजक पाहिजे. म्हणून जे शेती करतात त्यांना ते पिकवता येतं पण विकता येत नाही, याची म्हण आहे. आणि जे विकतात त्यांना पिकवता येत नाही, ते लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं त्यांना माहीत आहे, विक्रेत्यांना. म्हणून या साऱ्या बाबी, हा असमतोल दूर करण्यासाठी हा सारा खटाटोप या बचत गटातून, पर्यावरणातून, या बहुविध विभागातून आमच्या भगिनी सातत्यानं जनतेसन्मुख नेत आहेत. तो कृपया न्यावा, हे कळकळीचं आवाहन. आपण या विभागाला धन्यवाद आहेत. तर पुढचा विभाग कृषी पर्यावरणानंतर, आरोग्य विभागानंतर या स्थापत्य विभाग आलेला आहे, वास्तुतज्ञ विभाग आलेला आहे. त्यांनी देखील आपला परिचय देऊन, आपण ज्या वास्तू बांधतो हाऊस म्हणून, देखाव म्हणून बांधत नाही. मनुष्याच्या मुख्य गरजेमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, निवारा म्हणजे वास्तू.
काही लोक फक्त शोसाठी वास्तू बांधतात, काही पंचकोनी बांधतात, काही अनेक कोणी बांधतात, केवळ फक्त ती वास्तू चांगली दिसावी. पण त्यात चांगलं काय आहे हे त्याला उशिरा कळतं, वेळ निघून गेल्यावर. म्हणून बऱ्याच वेळा ईशान्य दिशा ही ईश्वराची आहे. पूर्व आणि उत्तरच्या मध्य नेहमी कंपास लावून घर बांधावं, आमचे प्रतिनिधी सांगतील. चुकूनही त्या दिशेला टॉयलेट, बाथरूम, जिना नसावा. असेल तर हृदयविकारासारखे त्रास होतात. चुकूनही नैऋत्य दिशा ही यमधर्माची आहे. त्या कोपऱ्यात प्रवेशद्वार, तळघर, पाण्याची टाकी नसावी. त्वचेचे आजार नैऋत्य दिशेकडून होतात. म्हणून हे ठरलेली गणित आहेत. घरात बंद पडलेली घड्याळं, फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, फुटलेली भांडी, डोक्यावर कर्ज आणि घरात आजारपण याचं लक्षण आहे. तथापि आमच्या इथे भगिनी बसलेल्या आहेत. बऱ्याच भगिनींच्या घरामध्ये किचनला काळा दगड वापरलेला आहे बघा. ज्यांच्या असेल त्यांनी कृपया हात वरती करावं, म्हणजे आपल्याला त्यावर उपचार शोधता येईल. धन्यवाद. बरेच हात वरती आले. कृपया यावर घाबरून जाऊ नका. यावर अत्यंत सोपा स्वाभाविक उपाय दिलेला आहे, अत्यंत सोपा. ज्यांच्या ज्यांच्या घरात काळा रंगाचा दगड आहे तिथे सतत दवाखाना चालू, आजारपण, डोक्यावर कर्ज हे ठरलेलं आहे. मग यावर काय करणार? इथे वास्तुतज्ञ आपणाशी तर संवाद साधतील दिवसभरात, परंतु त्या किचन ओट्याला ताबडतोब घरी गेल्यावर, पोचल्यावर पांढरा ऑइलपेंट किंवा पिवळ्या रंगाचा ऑइलपेंट जर तुम्ही त्याला दिला, त्या काळ्या रंगाचा रंग, दगडाचा रंग जर बदलला, पिवळा केला किंवा पांढरा केला, त्या मिनिटाला तुम्हाला त्याची चांगली फळं मिळू लागते. तोडफोड करत बसू नका. म्हणून भगिनींनी आपल्या घराचं डॉक्टर आपणच बनावं. यात फार तपशिलात समजून सांगण्याची मला वाटतं फार आवश्यकता नाही. आणि ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांची पानं जर तुम्ही चाळली, तुम्हाला कुठेही विचारायची जायची जरूर नाही. कुठेही जाऊ नका. कारण हे ज्ञान तुम्ही ज्या जागेवर बसलात त्या जागेनं शिकवलेलं आहे. इथे जुनी माणसं आता आली असतील की नाही मला माहीत नाही, पण 1 नोव्हेंबर 92 पासून एकही शनिवार खाडा न करणारी माणसं इथे येतात. कधी महिन्याचा शनिवार खाडा न केलेला. त्यांना हे ज्ञानाची पानपोई या जागेनं दिलेली आहे. या जागेनं बरंच काय काय शिकवलेलं आहे आणि शिकवणार आहे. म्हणून तुम्हाला न कळत दर शनिवारी आपले पाय इकडे वळावेत, ज्ञानाच्या पानपोईपर्यंत आपण पोचावं म्हणून सांगण्याचं प्रयोजन आहे. म्हणून आपण त्या दृष्टीनं आपल्या वास्तूचा विचार करावा. अल्प खर्चामध्ये आपल्या वास्तूमध्ये शांती, सुख, समाधान मिळावं. आणि श्रीमंतीची व्याख्या मांडताना ज्याला जमिनीला डोकं टेकल्यावर 4-5 तास झोप येते तो खरा श्रीमंत आहे. मला वाटतं इथं बसणार आहे सारे लोक श्रीमंत आलेले आहेत. टाटा बिर्ला सारखे नाही, अदानी अंबानी सारखे नाही. त्यांच्यापेक्षा तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही डोकं टेकल्याबरोबर तुम्हाला एक 5-6 तास झोप मिळते. ही खरी श्रीमंती आहे. आणि खूप श्रीमंत लोक आहेत ते रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपत नाही, भूतासारख्या जागे राहत. ती कर्मदरिद्री श्रीमंती काय कामाची. म्हणून आपणाला निवेदन आहे की तुम्हाला ही श्रीमंती माणुसकीची टिकवायची असेल, ही शास्त्र अंतरंगातून समजून घ्या. जनतेला समजून सांगा. ज्याला झोप 6 तास आली, 5 तास आली, तो खरा श्रीमंत. यावर एक लोकमान्य टिळकांचा प्रसंग सांग, अर्धा मिनिटात.
मंडालेला अटक होण्यापूर्वी देशद्रोहाचा खटला टिळकांवर इंग्रजांनी लागला. त्यावेळी वॉरन हेस्टिंग गव्हर्नर जनरल होते आणि बोरी बंदर, ज्याला आपण हल्ली CST, ते मुंबईचे लोक आलेले आहेत, तिथून त्यांना अटक केली. हातामध्ये बेड्या कसण्या बांधल्या आणि रेल्वेच्या 3ऱ्या क्रमांकाच्या डब्यामध्ये, ज्याला पूर्वी थर्ड क्लास डबा म्हणायचे, आरोपी ने आण करायला 3ऱ्या वर्गाचा डबा वापरायचा. त्या टिळकांना बसवलं. रात्री 8:30 वाजता ती आसाम एक्सप्रेस सुटली. गाडी पुढे आली, घड्याळानं 9चे टोल दिले आणि आहे त्या जागेवर बेड्या हातात असतानासह टिळक त्या बाकड्यावर झोपी गेले. झोपीच नाही, घोरायला लागले. त्यांना घोरायची सवय होती. मोठमोठ्याने घोरत होते. त्यांचे रखवालदार, सुरक्षा रक्षक अधिकारी मात्र घाबरले. या माणसाला उद्या मोठी सजा होणार आहे. ज्याला फाशीची शिक्षा होते त्याला झोपेच्या गोळ्या खाऊन झोप येणार नाही. आणि टिळक झोपले. इंग्रज लोक हुशार होते. त्यांनी आपलं स्वतःचं डोकं वापरलं. उद्या जर यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाही तर आपल्या नोकऱ्या जातील. म्हणून त्यांनी तडकाफडकी दिल्लीला टेलिफोन केला रेल्वेतून, सर, आम्ही ज्याला पकडलंय तो आत्ता 9 वाजता झोपी गेलाय. त्या मिनिटाला तिकडून उत्तर आलं, तुम्ही त्याला काही करू नका, फक्त आमच्यापर्यंत घेऊन या, आम्ही बघू काय करायचं. तुम्ही कुठली त्याला मारहाण करू नका, बाकी काही करू नका. पुढील निवाडा आम्हाला काय करायचा करू. अशा प्रकारे मंडालेला पोहोचेपर्यंत टिळकांची बडदास्त वाढली. त्यांना सगळे लोक सहकार्य करायला लागले. त्या झोपेमुळं काय परिणाम झाला, हा कुठलंही गांभीर्य नाही, कुठलाही ट्रेस नाही. आणि मग मंडालेला त्यांना ते हवंच होतं. स्वतःला 6 वर्ष तुरुंगात कोंडून घेतलं. अशी जगात एकही सज्जन व्यक्ती नाही आजच्या मितीला की तुरुंगात काहीतरी लिखाण करेल, काहीतरी देशासाठी करेल. अशी एखादी तुरुंगातली व्यक्ती कोणी आपण सांगावी, आपण त्याला पाहिजे तेवढं बक्षीस देऊ. तसं झालं नाही. त्यांनी 6 वर्षाच्या तुरुंगवासामध्ये उद्याच्या 1 ऑगस्टला टिळकांची तुम्ही पुण्यदिन साजरा करता. त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ, याची टिप्पणी केली. गीतेच्या 14व्या अध्यायावर टिप्पणी करून संविधान बळकट केलं. पण दुर्दैवानं अजूनही आमचे सारे कायदे पाश्चिमात्य लोकांना धार्जिणे आहेत. अजूनही गीता रहस्य कानूनमध्ये आला नाही, शिक्षण क्रमात आला नाही. हे दुर्दैव आहे. कदाचित स्वर्गामध्ये टिळक या विषयावर काय बोलत असतील हे आम्ही सांगू शकत नाही. म्हणून निवेदन आहे, तुरुंगात बसून काहीतरी लिहिण्यापेक्षा आम्ही यावर एक उपाय दिलाय. तुम्हाला आज वह्यांचं प्रकाशन करायला दिलंय. त्या वहीवर जर तुम्ही श्री स्वामी समर्थ 12 लक्ष जप पूर्ण केला तर मंडालेप्रमाणे तुम्हाला तुरुंगात जायची वेळ स्वामी येऊ देणार नाही. आणि तुमच्या हातून काहीतरी सत्कार्य घडण्याचं प्रयोजन आशीर्वादातून स्वामी देतील. म्हणून बऱ्याच वेळा त्या दत्त चौकात आमचे काळेसाहेब खूप गप्पा मारत बसतात. आम्ही त्यांना सांगतो ती एक वही घ्या, त्या दत्त चौकात जाऊ नका आणि इतर केंद्रात त्या वह्या नेऊन मंडालेसारखं काम तुम्ही करा. आम्ही नेहमी सांगत असतो. असे जे गप्पा मारणारे लोक आहेत त्यांना आपण एक वही द्या आणि गप्पा न मारता हा षडाक्षरी मंत्र त्याच्यासमोर जर तुम्ही एकदा लिहून दाखवला तर टिळकांपेक्षाही चांगलं काम करण्याला तुम्हाला नामी संधी मिळणार आहे.
हे कळकळीचं निवेदन आहे. तो जरी थोडासा विनोदाचा भाग असला परंतु त्यात अध्यात्म भरलेलं आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की तुमच्या ज्या केंद्रात लोक गप्पा मारणारे असतील आम्ही त्यांची यादी प्रसिद्ध करणार आहोत. इथे न येणाऱ्या काही केंद्रांची यादी प्रसिद्ध करणार आहोत आणि त्यांच्याकडे आता ही जिम्मेदारी आम्ही देणार आहोत. नाही काही स्वामींचा जप लिहे 12 लक्ष आणि त्या वह्या आपण आगामी ऑक्टोबर महिन्याच्या 4थ्या शनिवारी ही बैठक आपण सालाबादाप्रमाणे गाणगापूरला घेत असतो. मधल्या कोरोना काळानंतर ते काही जमलं नाही म्हणून आता प्रतिवर्षी एक बैठक गाणगापूरला असेल, दुसरी वाडीला असेल, तिसरी पिठापूरला असेल. त्यानिमित्तानं ह्या साऱ्या वह्या त्या ठिकाणी त्याचा योग्य तो उपयोग करण्याला आपणाला नामी संधी मिळेल आणि सर्वांना त्या निमित्तानं दत्तपीठांमध्ये एक दिवसीय पारायण करण्याची नामी संधी भाग्यवंतांना पुण्यवंतांना मिळेल यात दुमत नाही. म्हणून आपणाला या सर्व विभागाचं एकत्रीकरण करून कुणाचाही वेळ वाया जाणार नाही. गप्पा मारण्यात वेळ कृपया घालू नका. गप्पा मारणं म्हणजे आपली एनर्जी वाया घालणं असं आम्ही समजतो. म्हणून आपण मग त्यापेक्षा मौन पाळलेलं काय वाईट. मौनम सर्वार्थ साधनम. तुम्ही 1-2 तास मौन पाळून बघा दत्त चौकातल्या लोकांनी, तुम्हाला काय त्याचा परिणाम जाणवेल ते नक्की लक्षात येईल. म्हणून हे कळकळीचं निवेदन आहे. दत्त चौक म्हणजे एकटं दत्त चौक नाही, राज्यामध्ये जी हजारो केंद्र आहेत त्याचं अनुकरण करण्याला आम्ही हा एक डेमो तयार केलेला आहे आणि त्याचं अनुकरण कृपया आपण करावं हे त्यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. असो तर अशा पद्धतीनं आपणाला या साऱ्या बाबी जनसन्मुख हे आपणाला पोचवणं, ही सर्व शास्त्र जनतेला निर्भीडपणे पारदर्शकपणे आपणाला जनतेपर्यंत त्यांच्या अंतःकरणात या बाबी पोचवायच्या आहेत. केवळ डोक्यात पोचून चालणार नाही. संस्कार हे अंतःकरणावर करावे लागतात, डोक्यावर नाही. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून तुम्ही न कळत देशाचं धर्माचं काम करत आहात. कालच्या आठवड्यात 15 ऑगस्ट प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला. राष्ट्रदेवो भव. त्या दिवशी भारतात आणि आपल्या राज्यात असणाऱ्या सर्व साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रांवर दुर्गा सप्तशतीचे पारायण भगिनींनी पुरुष प्रतिनिधींनी केलं. भारत माता नव्या पिढ्यांना समजून घेण्यासाठी आणि आमच्या स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद जवान राष्ट्रभक्ती पुढील पिढ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी हा एक नवा संदेश आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण या संदेशाचं कृपया आपण पालन करावं हे कळकळीचं आवाहन. त्यानंतर पुढचा विभाग इथे कायदेशीर सल्लागार म्हणून इथे वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन आमच्या महाराष्ट्रात आणि देशात जी गरीब कुटुंब आहेत, सेवेकरी कुटुंब आहेत, अनेक वर्ष त्या कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात, त्या परवडणाऱ्या नाही. तुम्हाला पंढरपूर वारी परवडेल, पिठापूर वारी परवडेल, गाणगापूर परवडेल, वाडी परवडेल, त्र्यंबक परवडेल, कोर्टाची वारी परवडणारी नाही. ती खिशाला, प्रकृतीला, मानसिकतेला तडा लावणारी आहे. म्हणून लोकन्यायालय वेळोवेळी भरून एकाच तारखेला सारे कजे खटले प्रलंबित असणारी कामं मोकळी व्हावीत, परत त्यांनी कोर्टाची पायरी चढू नये असं मार्गदर्शन आमचे कायदेशीर सल्लागार करतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जेवढे वकील आणि सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत त्यांनी कमीत कमी जनतेच्या राष्ट्रहितासाठी आपलं ज्ञान
गोरगरीब जनतेसाठी कृपया आदान प्रदान करावं हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून सन्माननीय सुप्रीम कोर्ट इथे नेहमी येत आहे. आम्ही त्यांच्याकडून एक बोली सोडवलेली आहे की आमच्या देशात आणि राज्यामध्ये जी गरीब सेवेकरी कुटुंब आहे वर्षानुवर्ष कोर्टाच्या वाऱ्या करतायत, तुमच्याकडे काय उपाय आहे म्हणे. आम्ही दर 3 महिन्याला तालुका जिल्हा स्तरावर लोक न्यायालय भरू आणि एका खेपामध्ये त्यांचे कजे त्यांची कामं निपटून टाकू, परत त्यांनी कोर्टात यायचं नाही, असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. म्हणून आपणाला हे आवडतं की नाही ते आपण बघा. तेनेप्रमाणे आपण या सर्व समाजात जे मुख्य स्तंभ आहे, घटक आहे, त्यांच्या ज्ञानाचा वापर करा. ती व्यक्ती कशी असो, ज्ञान तर चांगलं आहे की नाही, त्या ज्ञानाचा आपण कृपया वापर करावा हे कळकळीचं आवाहन. त्यानंतर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत अन्य प्रतिनिधींनी आपला परिचय द्यावा. त्यात दुर्ग अभियान प्रतिनिधी, शिवरायांचे किल्ले, त्याचं ऐतिहासिक, आध्यात्मिक, सामाजिक, वैज्ञानिक असणारं महत्त्व, देश विदेश अभियान प्रतिनिधी आलेले आहेत. आगामी होणारे जे नेपाळ, दुबई, अमेरिका 70 देशांमध्ये जे तुम्ही उपक्रम पोचवत आहेत ते उपक्रम भारतीय जनतेला ठाऊक असावेत, सेवेकऱ्यांना ठाऊक असावेत. का? काही त्यांच्या नातलग विदेशात आहेत, त्यांना जर कळलं ते तुम्हाला तिथे सहकार्य करतील, भेटतील, त्या ओळखीचा फायदा होईल कार्याला. म्हणून आपण विदेशामध्ये जी कामं करणारे प्रतिनिधी आहेत त्यांचा फायदा देशवासियांना, विदेशीवासियांना नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या निमित्तानं तुम्ही विवेकानंदांसारखी जिम्मेदारी विदेशात पार पाडावी असं आमचं म्हणणं आहे. यात फार तपशिलात बोलणं उचित नाही. शिकागो परिषदेमध्ये विवेकानंदांनी भारतीय संस्कृती तो ठसा उमटवलेला आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण देश-विदेश अभियानामध्ये हे कार्य जनसन्मुख, देशसन्मुख, विदेशसन्मुख कृपया आपण पोचवावं हे कळकळीचं आवाहन आहे. हे तगडं आवाहन आहे. आणि येणेप्रमाणे आपण हे सारे विभाग सक्षम करावेत. केवळ फक्त काही अशी साप्ताहिक इथं केंद्र आलेली आहेत पाट्या टाकल्यासारखी. एकदा 3 आरत्या झाल्या किंवा साप्ताहिक आरती झाली का पुन्हा ते कुलूपच असतं, पुन्हा ते त्या गावचेच नाही, अशी माणसं नको. केवळ आरती करण्यापुरती केंद्र नाहीत. हे 18-20 विभाग कोण पोचवे, ते कोण करेल, ते आपणालाच करायचे आहेत. म्हणून समाजामध्ये जे बहुस्तंभ आहेत, शिक्षक आहेत, त्यांच्याकडे आपण अर्जावून आपुलकीनं मूल्य शिक्षणाचं काम द्यावं, डॉक्टरांकडे आरोग्याचं काम द्यावं, इंजिनियर, आर्किटेक्ट यांच्याकडे वास्तूचं काम द्यावं, वकील न्यायाधीशांकडे कानूनचं काम द्यावं आणि भगिनींकडे भारतीय संस्कृतीचं काम द्यावं. आणि अन्य जी कामं आहेत ते आवडीनुसार आपण ती करावी हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे की आपण या सर्व विभागाचा अंतरंग समजून घेताना मराठी अस्मितेत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. त्यांनी आपला परिचय देऊन, श्रावण महिना आता संपला, आता भाद्रपद चालू होतोय आणि या भाद्रपद महिन्याच्या आणि पुढील कामाच्या जिम्मेदाऱ्या आपण काही महिन्यापासून आपणावर दिलेल्या आहेत सर्वांवर. त्यामध्ये श्रावण महिनाभर आपण भारतात 12 ज्योतिर्लिंगांवर त्या त्या राज्यातल्या लोकांनी शिवपिंडीवर अभिषेक केलेला आहे. इथे महाराष्ट्रातले लोक भाग्यवान आहेत. आपण एकट्या महाराष्ट्रापुरतं बोलत नाही. महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत आणि या 5 ज्योतिर्लिंगामध्ये नाशिक विभाग त्र्यंबकेश्वरला जोडला गेला, पश्चिम महाराष्ट्र भीमाशंकरला जोडला गेला,
विदर्भातल्या काही जिल्ह्यांना परळीला जोडलं गेलं, काहींना औंढ्या नागनाथला जोडलं गेलं, विदर्भातल्या काही लोकांना वेरूळला जोडलं गेलं, ज्यांना जे जवळ पडेल. येणेप्रमाणे महाराष्ट्रातल्या सेवेकऱ्यांनी 5 ज्योतिर्लिंगांची अतिउच्च अशी सेवा रुजू केलेली आहे. त्यांना मनापासून धन्यवाद आहेत. उर्वरित मध्य प्रदेशमध्ये 2 ज्योतिर्लिंग आहेत, ओंकारेश्वर आणि उज्जैन आहे. आज मध्य प्रदेशमधून जे सेवेकरी आलेले आहेत, कृपया त्यांनी आधी आपला परिचय द्यावा. मराठी अस्मितेच्या भगिनींना वर्षभरात येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, गोत्र, खंडोबा हे विज्ञानातून कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या लोकांना आपल्याला शिकवावं लागणार आहे. पैकी आज बऱ्याच भगिनी 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. स्वामींना नमस्कार करता करता, श्रावण महिना तर संपला म्हणे, पुढे काय? श्रावण महिन्यात घरच्या लोकांनी काही पथ्य पाळल्या, आता ते पाळतील की नाही? या शांशक अवस्थेत काही भगिनी स्वामींना साकडं घालणार आहेत. श्रावण महिन्याप्रमाणे त्यांचं आचरण असावं. खूप तपशिलात तुम्हाला बोलण्याचं प्रयोजन नाही, तुम्ही सुज्ञ आहात. आमच्या घरात जे काही चोरून व्यसनं करणारे सदस्य आहेत त्यांचं काय? त्यांच्यासाठी अजूनही पुढे रुद्र यंत्रावर किंवा शंकराच्या पिंडीवर महिम्न वाचून ते तीर्थ तुम्ही लगातार महिनाभर दिलं, सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे सदस्य शाकाहारी निर्व्यसनी होतील. म्हणून हा उपक्रम पुढे चालवा. श्री स्वामी समर्थ जप लिहिण्याचा उपक्रम आपणाला दत्त जयंतीपर्यंत तो चालवायचा आहे. आणि या भाद्रपद महिन्यामध्ये आजपासूनचा पुढील पंधरवाडा गणपतीचा आहे. खूप पोथ्या पुराणं वाचूनही, खूप मंत्रतंत्र करूनही मानवी समस्या सुटत नाही. अशा वेळी आमच्या भगिनी भागवत वाचतात. आमच्या प्रतिनिधींनी भागवताचा ओळख परिचय करून द्यावा. आणि या काळामध्ये वैयक्तिक सामुदायिक स्तरावर केंद्रात भागवत ग्रंथाचं वाचन, पठन, मनन करायचं. तुम्हाला ही नामी संधी, कारण भागवत कोणी लिहिलं? लिहिणारा गणपती होता, सांगणारे व्यास होते. हे नातं आपल्याला कळावं. आणि जो कोणी भागवत वाचेल, ऐकेल, स्मरण करेल, जीवनातले जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव त्यानं नष्ट होते. एवढं सामर्थ्य भागवताचं. तथापि तुम्ही भाग्यवान आहात. इथे यूट्यूबवर वर्षातल्या 24 एकादशा तुम्हाला भागवत ऐकायला मिळतं. अन्य काही ऐकण्यापेक्षा जर हा भागवत तुम्ही ऐकला तर देवानं आपणाला कान दिलेले चांगलं ऐकण्यासाठी. टीव्हीवर काय बघावं हे डोळे चांगलं बघण्यासाठी दिलेले आहेत. मुखानं काय खावं, कसं खावं, देवानं तोंड आपल्याला दिलेलं आहे. म्हणून या भागवतामध्ये आपल्या कानाचा उपयोग चांगला ऐकण्यासाठी करावा, डोळ्याचा उपयोग चांगलं बघण्यासाठी करावा, मुखाचा उपयोग आपण चांगलं अन्न खाण्यासाठी करावा, शुद्ध पवित्र अन्न खाण्यासाठी करावा. असा शिकवण, असा आशय भागवतकारांनी आपणाला पोचवलेला आहे. म्हणून आपण हे भागवत वाचावं. याच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया जगात, देशात उमटलेल्या आहेत. म्हणून जगाला, देशाला शांतीकडे नेण्यासाठी आता जगामध्ये 3रं महायुद्धाचे ढग जमा झालेले आहेत. खूप तपशिलात बोलणं उचित नाही, पण त्याची कुठलीही झळ आमच्या हिंदुस्थानला लागू नये म्हणून त्याची ही दखल आपण घेत आहोत. 100 कोटी नव्हे, 100 कोटी पाठ आपण स्वामी चरित्र सप्तशती, तुमचं
स्वामींचा जप रुद्र याकडे आपण का वळलो? ती झळ आमच्या देशवासियांना लागू नये म्हणून आपण हे सगळं करत आहोत. यामागे कुठलाही दुसरा हेतू नाही. म्हणून आपला हा स्वच्छ उदात्त या भावनेनं देशाचं सर्वांगीण कल्याण व्हावं यासाठी ही गोष्ट भाग्यवंतांना पुण्यवंतांना करण्याजोगी आहे. म्हणून आमच्या भगिनींनी दुःखमुक्त कर्जमुक्त होण्यासाठी महाराजांकडे दुसरं साकडं घालणार आहे. त्याचं नाव आहे श्रीयंत्र. वेगवेगळ्या ठिकाणी आता केंद्रांमध्ये यंत्रराज पूजन करण्याचं प्रयोजन केलं आहे, कारण सर्वांना इथे येणं तसं सोपं नाही. म्हणून प्रत्येकाला साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रात यथोचित ही यंत्रराजाची पूजा करण्याची नामी संधी दिलेली आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे डोक्यावरचा भार तर कमी होईल, डोक्यावरचं कर्ज खाली येईल आणि एक समृद्ध जीवन जगण्याला, चिंतामुक्त दुःखमुक्त जीवन जगण्याला आपणाला नामी संधी मिळेल. म्हणून आपणाला हे कळकळीचं निवेदन आहे. तर त्या दृष्टीनं आपण मराठी अस्मिता भारतीय संस्कृतीत छत्रपती शिवाजीराजांनी 4 शतकापूर्वी महाराष्ट्रावर, देशावर आणि या संस्कृतीवर एवढे उपकार केलेले आहेत ते कवेत लेखणीत न मावणारे आहेत. त्यातला एक थोडासा धागा जर आपण पकडला, सन 1674ला त्यांच्या राज्याच्या महाअभिषेकासाठी त्यांचे गुरु तर आलेच, त्यात तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, परंतु ज्यांचं त्रैलोक्य हातात आहे असे स्वतः दत्त महाराज गाणगापूरच्या नरसिंह सरस्वती आविष्कारात पायपीट करत ते गाणगापूरहून रायगडावर आले. हा एक टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही शिवरायांचा सर्वात महत्त्वाचा भाग असेल तर गाणगापूर ते रायगड दत्त महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी आगमन केलं आणि त्या आगमनामध्ये सर्वात पहिला आशीर्वाद मोठा जिजाऊ साहेबांना दिला. जिजाऊ साहेबांना उभं केलं लोकांमध्ये, लाखो 2 लाख लोक आलेले होते त्या अभिषेकाला जगातून. आणि त्यावेळी त्या मातोश्रींना त्या सिंहासनावर बसवलं आणि सर्व माता भगिनींसह देशवासियांना सांगितलं, ही राजमाता, ही लोकमाता या महाराष्ट्रात जन्माला आली नसती तरी इथे काय झालं असतं आज? हे ज्योतिषांनी सांगण्याचं उत्तर नाही. तेवढी समज तुम्हाला आहे. म्हणून त्या मातेचं कौतुक केलं, त्यांचं गुणगान केलं, त्यांना सिंहासनावर बसवलं आणि तदनंतर पाठोपाठ छत्रपतींच्या पाठीवर हात ठेवून त्या राजसिंहासनावर त्यांना बसवलं आणि त्यांना एवढा मोठा आशीर्वाद दिला. मला वाटतं जगामध्ये आणि त्रिभुवनामध्ये देवांना सुद्धा एवढा आशीर्वाद मिळाला नसेल, एवढा मोठा आशीर्वाद शिवरायांना मिळाला. पाठीवर हात ठेवून त्यावेळी नरसिंह सरस्वती स्वामींनी सांगितलं, शिवबा, वर्ष जातील, युग जातील, काळ बदलेल, परंतु आम्ही एक गॅरंटी घेतो, यावश्चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या जगात तुझं नाव सर्वच जण घेतील, असा आशीर्वाद दे. आपण विचार करा, आपण मागच्या 5 पिढ्यांच्या पूर्वजांची आपल्याला नावं माहीत आहे का? तुम्ही महालय करणार आहात, परंतु आज तुकाराम महाराजांच्या कुटुंबाची 16वी पिढी वाटचाल करत आहे. छत्रपतींच्या पुढील पिढ्या 16वी पिढी वाटचाल करत आहेत.
हा आशीर्वाद कुणाचा? त्यासाठी आशीर्वाद लागतो दत्त महाराजांचा. म्हणून आपण या साऱ्या भावना आपणासमोर व्यक्त करताना 25 ऑक्टोबर या काळात आपण गाणगापूरला यासाठी जाणार आहोत आणि स्वामींचं कार्य जनमानसामध्ये सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून कसं पोचवायचं, ज्याला जो विभाग आवडेल, सक्ती नाही परंतु अपेक्षा आहे की रिकाम्या हाती आपण जाऊ नका, काहीतरी स्वामींचं काम करा. एवढंच कळकळीचं आपणाला ह्या 18 विभागांचा हा उद्देश आपणाला सांगायचा आहे. शेतकऱ्यांना कृषी विभाग दिलेला आहे, त्यांच्या मुलाबाळांना पायावर उभं करण्यासाठी अनेक कंपन्या उसासलेल्या आहेत की आम्हाला सेवेकऱ्यांचीच मुलं त्या कंपन्यांमध्ये भरायची. म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये होणाऱ्या कृषी महोत्सवातून प्रतिवर्षी सुमारे 4 ते 5 हजार मुलांना जिल्ह्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं करण्याला कृषी विभागानं संधी दिली. आज त्यांना 50,000 रुपये पगार आहे, स्वतःच्या पायावर उभी आहेत. म्हणून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी सुद्धा आपणाला या सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाचा चांगला उपयोग जनतेच्या हितासाठी करायचा आहे. बहुजन सुखाय बहुजन हिताय या सर्व बाबी आपणासमोर खूप वेळ झालेला आहे. आपण सकाळी 8 वाजेशी आलेला आहे आणि खरं तर आता एकंदरीत बऱ्याच जणांना वाटतंय पोटात कावळे ओरडत आहे. महाप्रसाद घेतलाच पाहिजे, पुढचं काम केलंच पाहिजे, हे स्वाभाविक आहे. पाऊसही सारखा हजेरी लावतोय, कुणी बाहेर पडू नये म्हणून. त्याला वाटतं इथे यांनी थोडा वेळ जास्त वेळ बसत. ऊन असतं तर इतक्या वेळात आपण बाहेर पडलो असतो. म्हणून पाऊसही आपणाला जागेवर वळून आणण्याचं काम करतोय. हा थोडा विनोदाचा भाग आहे, परंतु या सर्व बाबी आपण पुढे नेताना आज महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यातून अनेक प्रातिनिधिक स्वरूपात आलेले आहेत आणि अन्य राज्यातले आले असतील त्यांनी देखील उभं राहून आपला परिचय द्यायचा आहे. त्याआधी ही रथयात्रा त्र्यंबकेश्वर ते गिरनार चालू आहे. म्हणून आज गुजरातमधून आलेल्या सेवेकऱ्यांनी पुढे येऊन उभं राहून आपला परिचय द्यावा. ही रथयात्रा आता अहमदाबाद शहरात वाटचाल करते आहे. म्हणून अहमदाबादला उद्योगनगरी म्हणून जगातली समजली जाते आणि तिथे हजारो महाराष्ट्रीयन कुटुंब राहत आहेत आणि त्या अहमदाबाद शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ही रथयात्रा विशेष काम करणार आहे, विशेष ठसा उमटणार आहे. आणि त्या ठिकाणी सुनामी, भूकंप, शेजारी शत्रू राष्ट्र आहे, समुद्रावर लक्ष ठेवणं, रक्षण करणं, ती जी माध्यमं आहे या कार्यानं अचूकपणे ती घेरलेली आहे आणि त्यासाठी आपण ते काम करावं. पूर्वी हे काम वारकरी संप्रदायात केलं जायचं. थोडा विषयांतर न करता 2 मिनिटात ते वारकऱ्यांचं आम्ही सांगतो. इसवी सन 150 साली भक्त पुंडलिकानं पंढरपूरला धर्म आणि देश रक्षणाची हमी स्वीकारली आणि त्यावेळी त्यांनी तरुण, प्रौढ, वृद्ध या तिघांना 3 कामं नेमून दिली. माळकरी म्हणजे त्यांना माळ जपता जपता त्या वृद्धांना आपल्या आसमंतामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या प्रदेशामध्ये दुष्ट, डकेरा, चोर, लबाड येऊ नये, आला तर त्याची बातमी दुसऱ्या बटालियनला द्यावी. दुसरी तरुणांची बटालियन असायची. अर्धा किलो वजनाचा टाळ हरिणाम घेता घेता
देशाचं रक्षण करता करता, देवाचं स्मरण करता करता धर्माचं आणि देशाचं रक्षण व्हावं म्हणून तो टाळ. असा कोणी डकेरा आला 25 फूट अंतरावर त्याच्या डोक्यात तो टाकायचा, तो घायाळ व्हायचा, मूर्छित व्हायचा, तो पळून जायचा. एवढंही करून तो मजबूत असेल तर 3री बटालियन खास त्यासाठी असायची. त्यांचं नाव वारकरी. त्या वेळूच्या काठीमध्ये डौलानं फडकणारा ध्वज हळूच काढून खिशात घालायचा आणि दोन्ही हातात ती काठी घेऊन त्या नाठाळाच्या माथी काठी घालून त्याला यमसदन दाखवायचं. म्हणून या देशात कोणी चोर डकेरा प्रयत्न करत नव्हता. त्याची कारणं आपण ऐतिहासिकदृष्ट्या नंतर समजून घेणार आहोत. केवळ इंग्रज, डच, मुस्लिम आले म्हणून, मोगल आले म्हणून नाही, त्याआधीही या देशावर अनेकांनी राज्य करून देशाला लुटलेलं आहे. म्हणून वारकरी संप्रदायानं ही फार महत्त्वाची जिम्मेदारी पार पाडताना ज्ञानेश्वर भावंड तोपर्यंत हे काम बरोबर चालू होतं. ज्ञानेश्वर भावंडांचे गुरु निवृत्तीनाथांचे गैणीनाथ, त्यांची इथे त्र्यंबकला समाधी आहे, जिवंत समाधी त्यांनी घेतलेली आहे. त्यांनी निवृत्तीनाथांनी गैणीनाथांचं गुरुपद घेतलं आणि गैणीनाथांचं गुरुपद गोरक्षनाथांनी घेतलं. गोरक्षानंतर मच्छिंद्र आणि त्यांचं गुरुपद भगवान दत्तात्रयांनी इथं घेतलं. मग हा मार्ग कोणता आहे? पुढे 2 रस्ते निघाले. एक वारकरी संप्रदाय, एक नाथ संप्रदाय. हे काही वेगळे आहेत का? हे एकच आहे. यासाठी आपण खूप वर्षापासून प्रयत्नशील होतो की हे सगळे एका छत्राखाली आणावेत आणि तो लवकरच दिवस उगवणार आहे. आपण निफाड येथे प्रतिमढी करणार आहोत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळे संप्रदाय एकत्र आणणार आहोत. मधल्या काळात महानुभाव संप्रदायाचे प्रमुख प्रतिनिधी येऊन गेले. त्यात आम्ही काही दुरुस्त्या सुचवल्या. 12व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी मोगल आणि त्यांचा त्रास होऊ नये म्हणून काळे कपडे घातले आणि तत्सम आचरण स्वीकारलं की हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड होऊ नये म्हणून. परंतु आता काळ बदलले. आता त्या चालीरीती आजच्या काळात भावणाऱ्या नाहीत. आपल्या हिंदू धर्मामध्ये दफन करत नाही, दहन करतात आणि त्यांनी ती पद्धत अजून लावून ठेवलेली आहे. आणि दफन आणि दहनामुळं शास्त्रोक्त आणि विज्ञानातून बोलायचं झालं, समजा एक वाईट गोष्ट धरून चला, एखादी कॅन्सर किंवा तत्सम आजार असणारी व्यक्ती XY ठिकाणी पुरलेली आहे, मिठात पुरलेली आहे, मातीत पुरलेली आहे, कब्रस्तानात पुरलेली आहे. चुकून कालांतरानं त्या ठिकाणी उंदीर गेला, घूस गेली, त्यातून दुर्गंधी बाहेर आली, त्याचे चांगले परिणाम होतील की वाईट ते आपण ठरवावं. म्हणून हिंदू कालगणनेमध्ये आमचे सारे ऋषी मुनी शास्त्रज्ञ होते. ते काही भगवे कपडे घालून उगत मिरवत नव्हते, जटा दाढ्या वाढून फिरत नव्हते. ते शास्त्रज्ञ होते. त्यांना ठाऊक होतं की कुठलाही ज्यांना आजार आहे, असाध्य आजार आहे, अशा व्यक्तीला सुद्धा 10x10च्या स्मशानभूमीत त्याला जर भस्मसात केलं, त्याला दहन केलं, त्याचं लवलेश कुठे राहत नाही, अवशेष राहत नाही, ते नष्ट किंवा त्याचं पुन्हा रिॲक्शन येणारी बाब नाही किंवा त्याचं कुठलाही त्रास होणारी बाब नाही. म्हणून हे वेदोक्त, शास्त्रोक्त आणि विज्ञानयुक्त या साऱ्या बाबी आपल्या जुन्या महर्षींनी हिंदू कालगणनेमध्ये त्या स्वीकारलेल्या आहेत. म्हणून आम्ही तत्सम साऱ्या पंथवासियांना सांगू इच्छितो की तुम्ही वैज्ञानिक पद्धतीत
आता हा कोरोनाच्या काळात सुद्धा असंच झालं. कोणाचे वारसदार राहिले नाही, कोणाचा 10वा 13वा झाला नाही, कोणाची अंत्येष्टी झाली नाही. आज त्या घरामध्ये सुख नावाची वस्तू नाही. म्हणून आपण जरा समाजाचा अभ्यास करण्याचं शिकावं. म्हणून या कार्यात आपण एक अभ्यासक म्हणून, उपासक म्हणून, प्रचारक आणि प्रसारक आणि चिकित्सक म्हणून कृपया काम करावं हे कळकळीचं सांगणं आहे. म्हणून या दृष्टीनं आपणाला या सर्व बाबी जनतेसन्मुख पोचवणं क्रमप्राप्त आहे. सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत, परंतु आपले मनाजराव आपल्याजवळ किती वेळ आहे मला माहीत नाही. तथापि उर्वरित काही राहिलेले विषय आपण पूर्ण करताना रथयात्रा ही अहमदाबाद शहरात आलेली आहे. ती हळूहळू गिरनार कूच करेल. गिरनारमध्ये सुद्धा अनेक पंथवासी आपली वाट बघतायत. दत्त मार्गात सुद्धा अनेक फाटे पडलेले आहेत. आणि हे सारे एकत्र एका छताखाली आपणाला आणून या विश्वाचे विश्वसंचालक भगवान दत्तात्रेय तथा स्वामी महाराज आहेत, त्या एका छत्राखाली योग्य विचारानं त्यांना आपल्याला पोचवायचं आहे. त्यांना स्वास्थ्य, सौख्य, समाधान, शांती, आरोग्य या साऱ्या गोष्टी उपलब्ध ग्राम अभियानातून करून द्यायचे आहेत. आणि हे कुणाला नको आहे, हे कुणाला न आवडणार आहे. मनशांती कुणाला नको आहे. म्हणून या साऱ्या बाबी आपणाला एका छत्राखाली आणण्याला या कार्यातून एक नामी संधी आपणाला मिळालेली आहे. म्हणून ही रथयात्रा जुनागड जिल्ह्यापर्यंत पोचून गिरनारमध्ये नेऊन पुढे राजस्थान वाट बघतोय, पुढे दिल्ली, उत्तर भारत वाट बघतोय. ही रथयात्रा लवकर इकडे येणार नाही. एक इतिहासानं सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वर भावंडांनी एक यात्रा काढली होती. ती प्रसिद्ध यात्रा हिंदुकुश पर्वतापासून तिचं विसर्जन रामेश्वरला केलेलं होतं. तुम्ही इतिहास वाचा. त्या इतिहासात हे साऱ्या बाबी अंगावर शहारे आणणारे आहेत. त्यावेळी ह्या भावंडांनी हा फार मोठा पराक्रम धर्मशास्त्रात केला आणि सुरुवात हिंदुकुश पर्वतातून केली. हिंदुकुश पर्वत कुठे तुम्हाला माहीत आहे? आज तो शत्रू राष्ट्रात आहे. तिथे आम्हाला आज जाता येणं अशक्य आहे. आणि तिथून त्यांनी पेशावरपासून जी यात्रा सुरू झाली त्या यात्रेत 2 लाख लोक सहभागी झालेले होते. ती यात्रा किती वर्ष चालावी? 6 वर्ष. हिंदुकुश ते रामेश्वर हे अंतर कापायला 6 वर्ष लागली. आणि या 6 वर्षाच्या कार्यकालात ज्यावेळी ती रथयात्रा दिल्लीत आली त्यावेळी सुलतान अल्लाउद्दीन खिलजी त्या यात्रेचं त्यानं चांगलं स्वागत. हिंदू लोक आलेले आहेत. त्यावेळी ज्ञानेश्वर भावंडांसह अनेक संत दिल्लीत आले. दिल्लीत जंगी स्वागत त्या बादशहानं केलं दुमत नाही, पण त्याचा एक बाणा होता. तुम्ही जर खरे हिंदू असाल, मी तुमच्या समोर गाय मारतो म्हणे, ती तुम्ही जिवंत करा. निवृत्तीनं फक्त ज्ञानेश्वर महाराजांकडे बघितलं आणि स्वतः जवळच्या झोळीतली थोडी रक्षा ती गाय मारल्याबरोबर ती तडफडायला लागली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी धड आणि शिर जोडून त्यावर रक्षा टाकली. 1 मिनिटात गाय उड्या मारायला लागली. ती गाय जिवंत झाली. अल्लाउद्दीन खिलजीनं त्यावेळी डोक्यावर हात ठेवून खाली बसला. मी आजपासून तुमचा अनुयायी होणार म्हणजे झाला असता, परंतु घर नाचवणारे, गाव नाचवणारे काही वैचारिक माणसं तिथे आली. नाही, त्यांना आपल्यात घेऊन चालणार नाही म्हणे. ते जर त्यावेळी छत्रपतींसारखं काम केलं असतं
तर आज ही अवस्था जगात आणि देशात आली नसती. छत्रपतींनी बजाज निंबाळकर मुसलमान झालेला होता, त्याला स्वतःची लेक दिली, त्याला व्याही केलं आणि हिंदवी स्वराज्य हे संघटित केलं. आपल्याला हा देश संघटित करण्यासाठी या साऱ्या बाबी, याचे इतिहासाचे दाखले आपणाला माहीत असणं जरुरीचं आहे. असो, गुजरातमधून आलेल्या सेवेकऱ्यांनी परिचय दिलेला आहे. मध्य प्रदेशमधून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, आले असतील तर. मध्य प्रदेशच्या सेवेकऱ्यांना सूचना आहे की तुम्ही, ते नितीन पाटील असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, तुम्ही महाराष्ट्रात लक्ष घालू नका. तुमच्याकडं काम दिलेलं आहे मध्य प्रदेशचं, तिथे तुम्ही काम करा. आम्ही मागील काही वर्षापूर्वी खोपणारला सुमारे 5 लाख लोक एका दिवसात जमा झाले होते. आपणाला जळगावकरांना माहीत आहे. म्हणून ते लोक खूप बुभुक्षित आहेत, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचा, हे कळकळीचं निवेदन आहे. आणि ते निंबोऱ्याचे सुदाम पाटील आले असतील, त्यांनी त्यांना मदत करावी. त्यांनी महाराष्ट्रात न येतात मध्य प्रदेशमध्ये कृपया काम करावं, हे कळकळीचं आवाहन. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातून कोण कोण आले त्यांनी उभं राहताना गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर. धन्यवाद. प्रातिनिधिक स्वरूपात आपण आलात. नागपूर जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा नागपूर. धन्यवाद. पाठोपाठ अमरावती जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा अमरावती तथा वऱ्हाड. पूर्वी विदर्भ, आता तुम्ही म्हणायला लागलात, 70 वर्षापूर्वी त्याला वऱ्हाड म्हणायचे. त्याचा तौलनिक अभ्यास कृपया आपण करावा, हे कळकळीचं आवाहन. धन्यवाद. अकोला जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा अकोला. धन्यवाद. बुलढाणा जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा बुलढाणा. धन्यवाद. वाशिम जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा वाशिम. पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा यवतमाळ. हिंगोली जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा हिंगोली. धन्यवाद. 11 जिल्ह्यांपैकी विदर्भातल्या कोणता जिल्हा राहिला त्यांनी हात वरती करावा. वर्धा जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी परिचय द्यावा, जिल्हा वर्धा, विनोबा भावेजींचा. धन्यवाद. हे 11 जिल्हे झाले. आपण आता 9 जिल्हे मराठवाड्यात आहेत, त्यांनी आपला परिचय देताना नांदेड जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा नांदेड. धन्यवाद. नांदेड जिल्ह्यावर एक जप लिहिण्याची एक तक्रार आलेली आहे. त्यांनी श्री स्वामी समर्थ जपाबाबत वैयक्तिक काही लोक सांगून राहिलेत, तसं न करता सामुदायिक सेवेतून त्यांना स्वामींचा जप कृपया लिहायला लावा, हे त्यात सूचना आणि दुरुस्ती आहे. धन्यवाद. पाठोपाठ परभणी जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा परभणी. धन्यवाद. पाठोपाठ लातूर जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा लातूर. धन्यवाद. पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा सोलापूर. फार कमी प्रतिनिधी सोलापूरचे आलेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमच्याकडं महाराष्ट्रातून, देशातून लाखो लोक गाणगापूरला येणार आहे. तुम्ही गाणगापूर दत्तक घेतलेलं आहे, ते एकट्याचं काम नाही, पूर्ण जिल्हा तिथे तुमचा लागणार आहे. म्हणून त्यात दुरुस्ती आणि सूचना सर्वांपर्यंत पोचवा. धन्यवाद.
धाराशिव जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा धाराशिव. तुळजापूरचं आज कोणी आलेलं नाही. पुढचा जिल्हा बीड जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा बीड. धन्यवाद. पाठोपाठ जालना जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा जालना. धन्यवाद. पाठोपाठ संभाजीनगर जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा संभाजीनगर. धन्यवाद. 9 जिल्ह्यापैकी आता कोणता जिल्हा मराठवाड्यातला राहिला त्यांनी हात वर करावा. जवळजवळ झाले. आपण आता कोकणाकडे वळताना सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून जे सेवेकरी आलेत पाण्या पावसातून त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. धन्यवाद. रायगड जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा रायगड. धन्यवाद. तिकडे अतिवृष्टी चालू असतानाही आपण प्रातिनिधिक स्वरूपात आलात हा आपला ध्यास आहे. पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा ठाणे. धन्यवाद. पाठोपाठ पालघर जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा पालघर. पाठोपाठ मुंबई आणि उपनगरातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा मुंबई आणि उपनगर. धन्यवाद. पावसानं हाकार मांडलेला असताना, रेल्वे बंद असताना, लोकल बंद असताना आपण आलात, आपणाला धन्यवाद आहे. आपण पुढे आता पश्चिम महाराष्ट्राकडे वळूया. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून जे सेवेकरी आलेत त्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा कोल्हापूर आणि सांगली. धन्यवाद. पाठोपाठ सातारा जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे, जिल्हा सातारा. बरेच काही सेवेकरी काही जिल्ह्यातले वेगवेगळ्या शनिवारी येतात, त्यामुळं ते 4थ्या शनिवारी येत नाही हे आम्हाला माहीत आहे. पुढचा जिल्हा पुणे जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा पुणे. धन्यवाद. पाठोपाठ आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळताना नंदनगरी तथा नंदुरबार जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा नंदुरबार. शिरीष कुमारांचा जिल्हा. धन्यवाद. पाठोपाठ धुळे जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा धुळे. धन्यवाद. पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा, जिल्हा जळगाव. धन्यवाद. पाठोपाठ यजमान जिल्ह्यासह शहर आणि ग्रामीणमधून जे सेवेकरी आलेत त्यांनी आपला परिचय द्यावा. हे झालं जिल्ह्याचं नाव. पण काही तालुके येत नाहीत, ते जिल्हा प्रतिनिधींनी त्यांची नोंद घ्यावी. आमच्या महाले साहेबांच्या शेजारच्या तालुक्यातले अनेक सेवेकरी आज येवल्यातले दिसत नाही, लासलगावचे लोक दिसत नाहीत, नांदगावचे लोक दिसत नाहीत. त्यांचं काय? पुढच्या वेळी केंद्रनिहाय त्यांची उपस्थिती या ठिकाणी नोंदणं बंधनकारक राहणार आहे. म्हणून यजमान जिल्हा आहे. यजमान जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत, इगतपुरीसह, पेठ सुरगाण्यासह, त्र्यंबक दिंडोरीसह. हा सारा अर्धा नाशिक जिल्हा येत नाही. आणि आमच्या शहर विभागातले काही केंद्र आहेत, ते काही काय येत नाहीत मला माहीत नाही, कारण त्यांना स्वामींनी असा आशीर्वाद दिला की पुन्हा इकडे यायचंच नाही. असं तर आशीर्वाद दिला नाही अशी शंका यायला लागलेली आहे. त्यात कार्तिक नगर असेल, ते बीडी कामगार नगर असेल, असे आज अजून बरीच केंद्र आहेत. एकट्या नाशिक शहरात 80 केंद्र आहेत. 80 पैकी आपण खाली बसा आणि 80 पैकी शहर विभागातले कोण कोण आलेत त्यांनी हातवरती करा.
जिल्हा खाली बसा, फक्त नाशिक शहर. हा, आता बोला, हे 80 लोक आहेत का? जिल्हा प्रतिनिधींनी नोंद घ्यावी आणि एक नोंद वही करावी. त्यामध्ये कुठल्या केंद्राचा प्रतिनिधी आलाय तो आल्या आल्या त्याची सही घ्यावी. ही कामगिरी आमच्या भगिनी वर्गाने किंवा पुरुष प्रतिनिधींनी कृपया करावी. म्हणजे मग त्यांना महाराज याद आणून देतील की आपण गेलं पाहिजे. असं या साऱ्या बाबी महत्त्वाच्या आहेत. आपण जबाबदार प्रतिनिधी आहोत. सेवेकरी म्हणजे एक जबाबदार नागरिक आहे, जबाबदार प्रतिनिधी आहे. सर्वांचं प्रतिनिधित्व आपणाला करायचं आहे. त्यामुळं जबाबदारी हा शब्द उपयोगाचा आहे. असंच वेळेला विराम करण्यापूर्वी आज डॉक्टर लोक मोठ्या संख्येनं हृदयविकाराच्या आजारासाठी लाईफ केअर हॉस्पिटल आलेलं आहे. त्यांनी मोफत एन्जिओग्राफी करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. ज्यांना हृदयविकारासंदर्भात हृदयविकाराच्या संदर्भात ज्यांना काही म्हणणं आहे, तपासण्या आहे, तिथे समोर ते काम चालू आहे. आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून आमचे पारनेरचे आमदार आदरणीय दातेसाहेब इथे उपस्थित आहेत आणि ते सेवेकरी म्हणून आलेले आहेत. या सेवेनंच त्यांना विजयश्रीनं माळ घातलेली आहे, निवडलेलं आहे. हे तालुक्याला जिल्ह्याला चांगलं ठाऊक आहे. म्हणून त्यांनी कबूल केलं की आता वेळोवेळी इथे निश्चितपणे संपर्क करून, पूर्वी पारनेर तालुक्यात पाऊस पडत नव्हता, पण आमच्या पारनेरच्या सेवेकऱ्यांनी प्रतिवर्षी पर्जन्य सूक्त म्हटल्यावर पाऊस यायचा. आता तो रेग्युलर आहे. चांगला पाऊस पडायला लागलेला आहे. चांगली शेती पिकावी हा त्यामागचा आशय आहे. म्हणून सुबत्ता यावी हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आमच्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या आणि लोकांनी त्यांच्या संपर्कात राहावं एवढं कळकळीचं सांगून पुढील नियोजन आमचे प्रतिनिधी आपणाशी करतील. आणि दुपारच्या सत्रामध्ये आमचे व्यवहारे सर या ठिकाणी प्रतिमडी प्रकाशाच्या वाटा या संदर्भात दुपारच्या सत्रात ते मार्गदर्शन करतील. आपण कृपया ती नोंद घ्यावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. परमपूज्य गुरुमाऊली